पीडीएमसी की मदर्स मिल्क बैंक की स्थापना के 9 वर्ष पूर्ण। 20 मिली से शुरू होकर अब 2000 मिली तक पहुंचा सफर। नवजात बच्चों के लिए मिल्क बैंक बना वरदान। स्थापना दिवस पर गणमान्यों ने की सराहना। रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन द्वारा स्थानीय डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज व अस्पताल में स्थापित मां की दूध की बैंक को स्थापित हुए आज 9 वर्ष पूरे हो गए हैं तथा 9 मिली के दैनिक संकलन से शुरू होकर आज इस मिल्क बैंक ने दैनिक संकलन 2000 मिली यानी 2 लीटर तक पहुंच गया है। साथ ही इस प्रोजेक्ट द्वारा अब तक 14,000 के आसपास जरूरतमंद नवजात शिशुओं को यहां पर संकलित मां के दूध की आपूर्ति की गई है। इस आशय की जानकारी आज मिल्क बैंक के वर्धापन दिवस पर आयोजित समारोह में दी गई। डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज व अस्पताल में चलने वाले मध्य भारत के पहले मदर्स मिल्क बैंक की स्थापना दिवस पर आयोजित समारोह में अस्पताल के डीन डॉक्टर अनिल देशमुख, दैनिक अमरावती मंडल के संपादक अनिल अग्रवाल, माहेश्वरी महिला मंडल की अध्यक्षा माधवी करवा, सचिव कविता मेहता, उपाध्यक्ष रश्मि नावंदर, जिलाध्यक्ष उषा राठी, सचिव किरण मुंदड़ा, विदर्भ उपाध्यक्ष संध्या केला, पूर्व जिलाध्यक्ष रेणु केला, पूर्व अध्यक्ष संगीता टवानी, सुनीता राठी, डॉक्टर आभा लाहोटी, रोटरी क्लब एनक्ल्यू के चेयरमैन आनंद दशपुते, रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन के अध्यक्ष श्रीकांत मानकर व पूर्व अध्यक्ष डॉक्टर किशोर खंडेलवाल, डॉक्टर नीलेश पाचकौड़े, डॉक्टर आदित्य टांकी प्रमुख उपस्थिति रही। इस अवसर पर बताया गया कि 9 वर्ष पूर्व स्थापित मां की दूध की बैंक में 8 स्त्रीरोग विशेषज्ञों के जरिए दूध संकलन का कार्य किया जाता है तथा दूधदाता माताओं की सुविधा के लिए एक वैन शुरू की गई है जो दूधदाता मां के घर जाकर दूध संकलन का कार्य करती है। हेमंत नूर के अस्पताल में सैटेलाइट सेंटर भी शुरू किया गया है। इसके अलावा डागा हॉस्पिटल नागपुर, सावंगी मेघे कॉलेज वर्धा, जलगांव एवं यवतमाल मेडिकल कॉलेज सहित शिलोंग मेघालय के अस्पताल हेतु पीडीएमसी की मदर्स मिल्क बैंक एक ट्रेनिंग सेंटर बन गया है। विशेष उल्लेखनीय है कि इस मिल्क बैंक से जरूरतमंद बच्चों को दूध उपलब्ध कराने हेतु कोई शुल्क नहीं लिया जाता। साथ ही यहाँ समय समय पर नए ब्रेस्ट पंप की जरूरत पड़ती है, जिसके चलते स्वप्निल नंदकिशोर राठी द्वारा उच्च गुणवत्ता वाला नया पंप दान किए जाने पर स्वप्निल राठी का सत्कार करने के साथ ही नए पंप का लोकार्पण भी किया गया। इस अवसर पर पीडीएमसी के डीन डॉक्टर अनिल देशमुख ने इस प्रोजेक्ट व रोटरी के कार्यों की प्रशंसा की। साथ ही संपादक अनिल अग्रवाल ने यथोचित मार्गदर्शन करते हुए इस कार्य के प्रचार एवं प्रसार हेतु हर संभव कार्य करने का आश्वासन दिया। मातेचं दूध काढावं आणि ते साठा करून ठेवावं आणि ते दुसऱ्या मातेला द्यावं आणि दुसऱ्या बाळाला द्यावं, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला असं वाटतं होऊ शकत नाही। आता देशमुख सरांनी सांगितलं नॉर्थ ईस्ट पर्यंतचे लोक इथे येऊन प्रायोगिक तत्वावर ही सुरू झालेली मिल्क बँक पाहतात, त्याची कार्यशैली शिकतात आणि जाऊन तिथे सुरू करतात। खरं तर भूप साहेबांचा रात्री जेव्हा फोन आला तर भूप साहेब म्हणजे आमच्या एकदम जवळचे मित्र, दिलीप भाऊ भूपचे मोठे बंधू आहेत म्हणून आमचे मोठे बंधू आहेत। त्यांचा आदेश होता उद्या सकाळी यायचं आहे। 10 वाजता पत्रकारांची बैठक होती। देशमुख साहेब मी क्षमा मागितली, मी पण क्षमा मागतो, मी पण उशिरा पोहोचलो। ती बैठक आटोपून इथे आलो। कोणती गोष्ट सुरू करणे फार सोपी आहे, पण ती सातत्यानं 9 वर्षापर्यंत चालवणे मला असं वाटते याच्याकरिता आपण टाळ्या वाजवून ठीक आहे। 21वी सदी 22वी सदी आपण फार पुढे जात आहोत, मीडिया फार पुढे जात आहे, प्रगतिशील देश आहे। माझ्या घरी गौरक्षा आहे, गौसेवा आहे आणि गौसदन आहे। 5 दिवस अगोदर एक बछडी जन्मली, ती आंधळी झाली लवकर आणि पायाला 4ही पाय फार कमजोर होते। डॉक्टरांना बोलवलं, त्यांनी सांगितलं की ही आंधळी आहे पण ही पार्शली ब्लाइंड होऊ शकते फक्त एकाच गोष्टीमुळे, जर त्या गाईचं दूध हिच्या डोळ्यात टाकण्यात आलं तर ही पार्शली ब्लाइंड होऊ शकते, थोडेफार डोळे येऊ शकतात आणि हिचे जे पाय आहे ते कॅल्शियमची कमी सांगितली व्यवस्थित आणि ही आंधळी असल्यामुळे हिला ते दूध पाजणे आवश्यक आहे। 6-7 दिवस झाले, 7 दिवसात रिकव्हरी अशी आहे तर थोडं थोडं तिला दिसणं सुरू झालं। म्हणजे मातेच्या दूधमध्ये काय शक्ती आहे आणि त्या दुधाला साठा करून त्या एका बाळाला देणे। आता सरांनी सांगितलं, कोणत्या सरांनी सांगितलं वाटते, बालाजी सरांनी सांगितलं कोलेस्ट्रॉलची कमी किंवा बाकीचे CBC वगैरे हे जर व्यवस्थित मातेचं दूध एखाद्या बाळाला व्यवस्थित मिळालं तर तिची प्रतिकारशक्ती भविष्यात कशी होऊ शकते याला हे टेक्निकली सगळं मॅडमने सांगितलं आहे।
आम्ही पत्रकार असल्यामुळे आम्हाला ह्या आरोग्याचे विषय फार जास्त समजत नाही. सामाजिक आरोग्यावर आम्ही लक्ष देत असतो, स्वतःच्या आरोग्यावर फार कमी लक्ष देत असतो. पण मला इथे बोलवलं, मान सन्मान दिलं आणि मी राठी परिवारचं पण अभिनंदन करतो. आज जे पंप सुनीलच्या माध्यमानं या बँकेला देत आहोत, खरं तर ही एक सामाजिक सेवा आहे. त्याकरिता राठी परिवारचा पण आभार व्यक्त करतो. रोटरी क्लबचं नवीन उपक्रम म्हणजे हिंदू स्मशान संस्थेला मग ते शववाहिनी असो, गॅस वाहिनी असो, BDMCला एक मिल्क बँक असो, असे विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम न फक्त चालवणे म्हणजे सुरू नाही करणे, चालवणे त्याला सातत्यानं 10 वर्षापासून 9 वर्षापासून. तुमचं अभिनंदन करतो आणि स्टाफचं अभिनंदन करतो. अमरावती जिल्हा मराठी पत्रकारातर्फे अभिनंदन करतो, राजस्थानी समाजातर्फे अभिनंदन करतो. तुम्ही समाजातले खरे समाजसेवी तुम्हीच आहात. आम्ही थोतांड लोकांचे फोटो रोज टाकतो, मोठे मोठे लोकांना समाजसेवी बनवतो, त्यांना शहराचे मोठे मोठे समाजसेवी बनवतो. खरे समाजसेवी तुम्ही आहात, तुम्हाला नमन करतो. दूध दान करने की इच्छुक महिलाएं इस प्रकल्प के समन्वयक व पूर्व असिस्टेंट गवर्नर सुभाष यादव एवं डॉक्टर राजेश भूब ने बताया कि दूधदाताओं महिलाओं की सुविधाओं के लिए एक वैन शुरू की गई है जो हर घर जाकर दूध संकलन कार्य करती है। ऐसे में दूध दान करने की इच्छुक रहने वाली माताएं 8767547033 इस मोबाइल पर संपर्क कर सकती है। मेडिकल कॉलेजचा देखील त्यात सहभाग होता. मागील 1 वर्षापासून ती व्हॅन काही कारणास्तव टेक्निकल इश्यूजमुळे बंद पडली होती. आता आम्ही पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व काही झालेलं आहे आणि बहुधा या वीकमध्ये चालू होईल, कारण त्याला RTOचं परमिशन होतं, पासिंग नव्हतं झालं पहिल्या वर्षापासून. तर काय असतं की आजकाल रूल्स रेग्युलेशन्स पाहणं जास्त काही झालं वगैरे तर नैसर्गिक त्याचा करू की तुम्ही काय चांगलं काम करता ते बाजूला राहतं आणि काय चूक केलं त्याची त्याला जास्त पब्लिसिटी मिळते. म्हणून आम्ही ती व्हॅन बंद करून ठेवली होती. आज कदाचित त्याचं RTO पासिंग होऊन जाईल आणि एकदा झालं की मग RTO आम्ही पूर्ण त्याचं मशीन्स वगैरे सगळे काही अद्यावत करून केलेले आहेत. या वीकमध्ये कदाचित ती व्हॅन पुन्हा सुरू होईल. त्याचा देखील सोसायटीमध्ये दूरपर्यंत लोकांना खूप फायदा झालेला आहे.